देश फक्त त्याच्या सीमांनी बनत नाही, तो बनतो त्या लोकांच्या अतूट विश्वासाने जे आपल्या परंपरा कधीही नष्ट होऊ देत नाहीत. परिचयाचे शिल्पकार तेची गुबिन, पद्मश्री 2026. 1964 मध्ये अरुणाचल प्रदेशातील केबी येथे जन्मले. ते निशी जमातीच्या परंपरांमध्ये वाढले. हा समूह स्थानिक डोनी पोलो धर्मात खोलवर रुजलेला आहे. वयाच्या 4थ्या वर्षी त्यांनी आपल्या आईला गमावले. यामुळे ते अंतर्मुख झाले. त्यांना चित्रकला आवडत असे आणि ते स्वतःच्या जगात रमून जात असत. चित्रकलेने जगाबद्दलची त्यांची समज अधिक समृद्ध केली. त्यांचा प्रवास त्यांना त्यांच्या गावापासून दूर घेऊन गेला. त्यांनी देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या नामांकित चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये वास्तुकलेचे शिक्षण घेतले आणि 1988 मध्ये पदवी प्राप्त केली. तेची गुबिन यांनी अरुणाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम केले आणि नंतर ते राज्याचे मुख्य वास्तु विशारद झाले. अनेक दशके त्यांनी अरुणाचलच्या विकासात योगदान दिले आणि गृहनिर्माण रचना, शहरी नियोजन तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधांचे बांधकाम आणि मार्गदर्शन या क्षेत्रात ते सक्रिय होते. पण त्यांच्या लक्षात आले की केवळ वास्तुकला पुरेशी नाही, कारण त्यांच्यासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या वास्तू अदृश्य होत्या. त्या त्यांच्या लोकांचा सांस्कृतिक पाया होत्या. 3 एप्रिल 1999 रोजी एक प्रचंड जनआंदोलन झालं की आपली संस्कृती हरवतेय, आस्था हरवतेय, ओळख हरवतेय. आणि मी पाहिलं की आपले लोक त्यांच्या मूळ आस्थेपासून मोठ्या संख्येने दूर जात आहेत. माझे वडील पुजारी होते आणि ते लोकांचे मार्गदर्शक होते. मला वाटलं की मी माझ्या वडिलांचा वारसा पुढे चालवायला हवा. आपला सांस्कृतिक जतनाचा संदेश पसरवण्यासाठी त्यांनी 90हून अधिक गावांचा पायी दौरा केला. अशा भागांमधून प्रवास केला जिथे रस्तेही नव्हते. सर्वात दुर्गम गावांना वाचवणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांना आढळले की ही समस्या सीमावर्ती भागांपर्यंत पोहोचली होती. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. 4 दशकात त्यांनी 600हून अधिक डोनी पोलो सांस्कृतिक केंद्रे उभारली. त्यांनी तिबेट, म्यानमार आणि भूतानच्या सीमेवरील प्रत्येक दुर्गम गावात तिरंगा फडकवला आणि सीमावर्ती लोकांचे अस्तित्व, प्रतिष्ठा आणि आपलेपणाच्या भावनेला सक्षम केले. लोक त्यांच्या जबरदस्त प्रयत्नांकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत. हा एक सामूहिक प्रयत्न होता. मला असा पुरस्कार मिळेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मला लोकांसाठी काम करायला, त्यांना मदत करायला आवडते आणि मी आयुष्यभर लोकांना मदत आणि त्यांच्यासाठी काम करत राहीन. श्री तेची गुबिन, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमन.